हॅलो गाईज, दिस इज चेतन. वातावरण लय तगड आहे. काय ग मम्मी? मम्मी पण आली. कसलं दिसतंय? भारी दिसतोय बाबा. आज तसा काही प्लॅन नव्हता यायचा, पण म्हणलं हाय आज रामनवमी, म्हणलं यावं असं फिरत फिरत. काय जास्त वेळ नाही लागला. काल परवाच पेट्रोल भरलेलं, पूर्ण टाकी गेलेली फुल. त्याच्यामुळे म्हणलं त्याचा उपयोग तर करून घ्यावा. लयच मोठे मोठे मासे आहेत तिथं. हो खरंच किंवा आहे, लय मोठे मोठे, खरंच इनक्रेडिबल. कायम पाणी असतो का रे? अगं कोय ना धरण आहे. वाव लय भारी पाणी आहे खरंच. इथं ये माझ्या, इथं ये दगडावर. माझ्या म्हणते काळ्या महिन्याचं झाड. होय, काळ्या महिन्याचं झाड आहे. आम्ही इथं वासोट्याला आलो. काळी महिन्याची झाड आहेत. येवा इकडे, अजून उगवले नाही, अशी लय झाड आहे. हा करवंद म्हणतात तर. आंबट आहे वेले करवंद अजून टिकायच्यात. काय मम्मी निघली का करवंद? भावानं मला इथं पिकलेली करवंद घावल्यात. ही बघ मला दाखवते. हे बघा काळी म्हणजे इथं बा सगळीकडे करवंदीची झाड आहे. आणि बघतच पिकलेलं कुठल्या झाडाचं मिळतंय का आम्हाला. काढतो आम्ही, थांबा. भावानं बघितलं किती करवंदाची झाडाला म्हणजे करवंद लागल्यात, म्हणजे पिकलेले आहेत बऱ्यापैकी. हे काय आम्ही गावली म्हणून आता काढतोय करवंद. ही बघा, हे दिसतंय काळं झालेलं. धर मग धर ना हातात, निधीच ना काढून. ही बघा लय भारी लागतात. तुम्ही आयला काय तुम्ही गावाला या, म्हणजे सातारा सिटीला येत असतो. करवंद काय माहित काय जणांनी खाल्ली पण नसतात, काय त्यांना माहिती. जरी धर ना नीट मम्मी. ही बघा दिसतंय का, चिक लागलाय त्याचा. लय ऊन आहे पण. पुढे जा वरती टाकायला पण पिकलेली. वासोट्याला आलेलो. आता दिवस झालाय पूर्ण, संध्याकाळ झाली. वातावरण पण तसं खूप भारी येतं. हे बघा खरंच लयच बेकार झालंय वातावरण. आताच काय म्हणतात त्याला, हे बघा मम्मी हिनं पण केलंय ते, कारण धूळ लय तोंडावर उडतीये इथं. चला आजच्यासाठी एवढंच.